नमस्कार. आई हे कसं करू गं या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये कच्च्या साबूपासून पराठा आणि एकदम क्रिस्पी अशी पुरी पाहणार आहोत. साबू भिजवायची वगैरे काहीच गरज नाही कुठले पीठ वगैरे लागणार आहेत आपल्याला. अगदी सॉफ्ट, मऊ आणि चविष्ट होणार आहेत, पोट भरू होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे आता उपवासाला हे ते खाण्यापेक्षा असं हेल्दी आणि पोट भरावू खाणं बेटर असेल. आता तुम्हालाही माहीतच आहे. तर असंच आपण पदार्थ पाहणार आहोत. बघू शकता इथं पराठा आणि पुरी बनवलेली आहे आणि शिवाय चटणीसुद्धा अगदी चटपटीत झणझणीत आपण चटणीसुद्धा बनवणार आहोत. जिभेची चव वाढवणारी आपली चटणी असेल, मस्त चटपटीत चटणीसुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी बघा एक मोठी वाटी साबू घेतलेली आहे. आता हा साबू वरती डस्ट वगैरे बसलेली असते, त्यामुळं सुती कापडावरती हा साबू पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं कापडाने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. पण धिवून घ्यायचं नाही, व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. जे काही धूळ वगैरे असेल तर ते निघून जाईल, साफ होईल. तर बघू शकता हे जी छान असं मिक्सरमध्ये पावडर केलेली आहे. जेवढं होता येईल तेवढं मिक्सरला बारीक करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरी पण छोटे छोटे कण राहतात तर काही हरकत नाही. तुम्हाला चाळून काढायचं असेल तर चाळून काढू शकता, पण चाळायचीही गरज लागत नाही, कारण आपण जेव्हा हे पीठ भिजवू तेव्हा ते आपोआप फुगतं. तर या ठिकाणी 3 मोठे बटाटे उकडून घेतलेली आहे. मीठ चवीनुसार, हिरवी मिरची 2 बारीक चिरून किंवा तुम्ही ठेचूनसुद्धा घेऊ शकता आणि कोथिंबीर. आता इथं बटाटे बघा हाताने कुस्करलं तरी चालतं किंवा वाटीच्या साहाय्याने वगैरे तुम्ही बारीक करू शकता. तर मी हातानेच व्यवस्थितपणे कुस्करणार आहे. हाताने केलं तर व्यवस्थितपणे कुठलाही पदार्थ होतं, त्यामुळे इथं व्यवस्थितपणे हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे सर्व काय. आता बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत, ते पटकीने एकजीव होतात. तर हे सर्व साहित्य एकत्रित करत असं छान मिक्स करून घेऊया. परफेक्ट छान एकजीव झालं पाहिजे. आता ह्यामध्ये बघा जे आपण दळलेलं पीठ आहे मिक्सरला लावून ते घालायचं आहे आणि सुरुवातीला लगेचच पाणी घालायचं नाही, थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी ॲड करत हे पीठ एकजीव करून घ्यायचं आहे. अगदी बघा थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे. जसं तुम्ही पाणी घालून हे पीठ मळता त्याप्रमाणे इथं साबू पाणी जे आहे ते ऑब्झर्व करून घेतं आणि साबू फुगायला लागतं. कच्चा साबू आहे त्यामुळं आणि बारीक साबू आपण केलेला आहे, त्याची पीठ केलेलं आहे, त्यामुळं लवकर फुगतं आणि लवकर पाणी शोषून घेतं. त्यामुळं जसं ते घट वाटेल त्याप्रमाणे आपल्याला पाणी ॲड करत व्यवस्थितपणे एकजीव पीठ मळायचं आहे. आता हे पीठ मिळताना बघा जे नॉर्मली पोळ्यांचं पीठ असतं, चपातीचं पीठ असतं, त्याचप्रमाणे इथं मळून घ्यायचं आहे. पण बघा एकदमच तुम्ही जर का पोळ्याच्या पिठासारखं तिंबलात तर तुमचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे एकदम थोडं थोडं पाणी ॲड करत छान मळून घ्यायचं आहे. परफेक्ट. आता मस्त इथं जे चपातीचं पीठ असतं त्याप्रमाणे इथं आपलं सैलसर मळून झालेलं आहे. आता हे 15 ते 20 मिनटासाठी बाजूला ठेवूया. तोपर्यंत मस्त चटपटीत असे ह्याची चटणी पाहूया. तर ह्या ठिकाणी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, फार तिखट आहेत, आणि 2 ते 3 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाण्याऐवजी तुम्ही तीळ किंवा ओलं खोबरं किंवा सुक्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता, काही हरकत नाही. आता कोथिंबीर तुम्ही तुमच्या उपासाला खात असाल तर ठीक आहे, नसेल तर स्किपसुद्धा करू शकता, काही हरकत नाही. आणि मीठ घ्यायचं आहे चवीनुसार. तुम्हाला आवडत असेल तर ह्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा घालू शकता. आता या ठिकाणी बघा भरपूर पाणी घालायचं आहे, म्हणजे अर्धी वाटी तरी पाणी घालायचं आहे. आपल्याला हे चटणी एकदम सरसरीत पाहिजे, छान असं लिक्विड. तर बघा असं बंद झाकणाच्या डब्यात चटणी काढायचं आहे, कारण अशीच वाटीत जर काढून ठेवली तर ते काळपट पडते, वरचा जो थर असतो तो काळा होतो. त्यामुळं असं बंद झाकणाच्या डब्यात चटणी काढून ठेवायचं आहे. तर बघू शकता मस्त परफेक्ट असं एकदम लिक्विड झालेली आहे. सरसरीत इथे चटणी आपली तयार आहे, झणझणीत झालेली आहे. टेस्टला तर फारच छान लागत आहे. तर चला तर आता आपण किचनपाशी जाऊया. तर बघा आता आपण किचनपाशी आलेलो आहोत. तर इथं छान पीठ मुरलेलं आहे, बघू शकता. तर बघा हे पीठ भिजवताना अगदी सैलसर भिजवलं होतं.
जसं की पोळ्याच्या पिठाप्रमाणे, पण आता बघू शकता अगदी घट्ट झालेला आहे. म्हणजे काय, आपण जो कच्चा साबू बारीक करून घातलेला आहे, कच्चा साबू आणि बारीक करून घातल्यामुळे लवकर तो साबू पाणी अब्झॉर्ब करून घेतो, जसं मी मागा म्हणाले त्याप्रमाणे. आणि छान असा साबू भिजलेला आहे, पूर्णपणे पाणी शोषून घेतलेलं आहे. तर छान आता आणखीन एकदा सैलसर मळून घ्यायचं आहे. जसं पुरीचं पीठ असतं त्याप्रमाणे तयार करायचं आहे या ठिकाणी. तर जास्त घट्टही नाही आणि जास्त सैलही नाही, पुरीच्या पिठाप्रमाणे इथं आपण मस्त छान आणखीन एकदा सैलसर करून घेऊया. तर बघू शकता मस्त छान इथं गोळा तयार करून घेतलेले आहे. आता तवा एक साईडला आपण गरम करायला ठेवूया. बघा तवा ठेवलं गरम करण्यासाठी. इथं तेलसुद्धा आपण वाटीत काढलेलं आहे. तुम्ही तेलाऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. आता उपवासाला काही जण शेंगाचंच तेल वापरतात, तर मी सुद्धा शेंगाचंच तेल वापरते उपवासाला. तर इथं शेंगाचं तेल घेतलेलं आहे. आता छान मध्यम आकाराचा आणि मध्यम जाडीचा पराठा तयार करून घेऊया. एवढा छान, एवढा सॉफ्ट, एकदम भारी पराठा लागतो बरं का हा चवीला. तर नक्की लगेचच ट्राय करा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने काय होणार आहेत, माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील ना, त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. तर बघू शकता या ठिकाणी पराठा लाटण्यासाठी मी पिठाचा वापर केलेली नाही आहे. तेल लावूनच असं छान पराठा लाटायचा आहे. मस्त छान लाटला जातो. पण तुम्हाला हवं असेल तर राजगिरा पीठ किंवा साबूचं पीठ तुम्ही लावून इथं पराठा लावू शकता. पण तेलात